परतवाडा येथील मुलींचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणारा आरोपी ताब्यात. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत. परतवाडा येथील मुलींचे अश्लील फोटो सोशल मीडियावरती व्हायरल करणारा आरोपी आयान अहमद तन्वीर अहमद हा पोलिसांच्या जाळ्यात आता अडकला आहे. आरोपी याने अनेक मुलींसोबत जवळीक साधून मुलींचे अश्लील व्हिडिओ त्याचे इच्छेविरुद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती टाकले आणि घटनेची गंभीरता लक्षात घेऊन सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व आरोपीला तात्काळ त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. पाहूया सविस्तर होत आहेत. आता नुकतंच अमरावती ग्रामीण घटकातील परतवाडा पोलीस स्टेशन अंडरमध्ये काही अश्लील व्हिडिओ प्रसारित होत आहे लोकल सोशल मीडिया ग्रुप्समधून, असं आम्हाला इन्फॉर्मेशन भेटली होती. तर नंबर वन, आम्ही त्यांची दखल घेऊन इमिडिएटली महाराष्ट्र सायबरला संपर्क केली आणि जे काही व्हिडिओ आणि फोटोज ते प्रसारित होत आहे ते इमिडिएटली डिलीट करून ते टेकडाऊन करायची जे रिक्वेस्ट आहे आम्ही टाकलेली आहे. नंबर वन. नंबर टू, ते व्हिडिओमध्ये ते अक्यूज्ड जे आहे ते कोण आहे त्यांची पण आम्ही ओळख पटण्यासाठी प्रयत्न केली. अँड दॅट पर्सन जे व्हिडिओमध्ये ते मुलगा जे आहे त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे. नंबर टू. आणि तिसरी गोष्टी, आत्तापर्यंत पोलीस स्टेशनला कोणी तक्रारदार म्हणून तक्रार द्यायच्यासाठी कोणी आलेला नाही. आणि उलट आम्ही लोकल पोलीस स्टेशनकडून जे विक्टिम्स आहे त्यांच्या फॅमिलीला संपर्क केली की जर तुम्हाला काही तक्रार द्यायची आहे तर तुम्ही पोलीस स्टेशन येऊ शकतो, किंवा जर तुम्हाला असं वाटत आहे तर आम्ही आमच्या लेवलला एक महिला अधिकारी, एक महिला टीमसोबत साधा गणवेशाने तुमच्या म्हणजे विक्टिमच्या घरी आम्ही विक्टिमचं स्टेटमेंट घेण्यासाठी पाठवू शकतो. घरी नाही तर तिसरी एखादा न्यूट्रल जे लोकेशन म्हणतो तिथे पण आम्ही पाठवण्यासाठी आम्ही रेडी आहे. ते काय द इम्पॉर्टंट म्हणजे द रिझन बिईंग, ते जे व्हायरल होत आहे ते मोठी गोष्ट आहे. मुली जे विक्टिम्स जे आहे ते सगळे आमचे जिल्ह्यातली मुली आहे. आणि आता मुलीची शोषण जर तसं काही निदर्शनात आला तर आमचीवर जबाबदारी आहे की पूर्णपणे त्यांना एक सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करून त्यांना मदत करायची आणि जे अक्यूज्ड जे आहे त्यांच्यावर कठोर ते कठोर लीगल कारवाई करायची आमची जबाबदारी आहे. तर मी मीडियाकडून विनंती करतो विक्टिम किंवा विक्टिमचे फॅमिली मेंबर्सला की जे झाली ते इट इज एंटायरली बॅड, पण जर तुम्ही FIR जर दिली तर ऑब्वियसली आम्ही लीगल पद्धतीने जे कारवाई करायची आहे आम्ही 100% करणार. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली विक्टिम आणि विक्टिमचे फॅमिली मेंबर्सची ओळख जी आहे आम्ही कॉन्फिडेन्शियल ठेवणार. आणि 100% दिस इज माय रेस्पॉन्सिबिलिटी की त्यांचे मुलीचे नाव किंवा त्यांचे फॅमिलीचे नाव किंवा त्यांचे ॲड्रेस जे काही आहे ते कॉन्फिडेन्शियल ठेवणार. तर दिस इज वन रिक्वेस्ट. आणि उद्यापासून मीडियाला जे आहे ते पण मी बघितला, तर हा माध्यमातून मी विनंती करतो सगळे जे मुली आहे विक्टिम्स आणि त्यांच्या फॅमिली जे आहे ते फॅमिली मेंबर्सला की प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट पूर्णपणे तुमच्या बाजूला आहे. इररेस्पेक्टिव्ह ऑफ की ती मुलीची वय किती आहे, ते कोणते ग्रुपचे आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, दॅट इज इमॅटेरियल. फक्त एकच गोष्टी आहे की मुली आहे त्यांच्यावर शोषण झाला आणि 100% जे अक्यूज्ड आहे त्यांच्यावर कारवाई करायची आहे. दिस इज द प्रायमरी गोल. तर अगेन माझी विनंती राहणार विक्टिम आणि त्यांच्या फॅमिलीजला की तुम्ही काइंडली पोलीसला गोपनीय तरीक्यानं
तुम्ही संपर्क करून तुमची जे काही तक्रार आहे तुमच्या सोयीनुसार आम्ही तुमची तक्रार घेऊन ते आम्ही कारवाई करणार आहे असा आमची विनंती आहे.